नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि राजकीय वर्तुळातून बातमी आहे. शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवार यांची वर्षावर बैठक होणार आहे. तर तिघांमध्ये राज्यसभेच्या उमेदवारांबाबत चर्चेची शक्यता वर्तवण्यात येते. तर या बैठकीला बावनकुळे सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. तर शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवारांची वर्षावर बैठक होणार आहे. तर तिघांमध्ये या राज्यसभेच्या उमेदवारांबाबत चर्चेची शक्यता वर्तवण्यात येते. तर बावनकुळेही या बैठकीला उपस्थित होते. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे. शुभम, खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह फडणवीस आणि अजित पवारांची वर्षावर बैठक झाली. या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे आणि ही बैठक किती तास झाली आहे? अगदी बरोबर प्रज्ञा, बघायला गेलं तर काल दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे एकत्रपणे जे आहेत दाखल झाले होते वर्षा निवासस्थानी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ते गेले होते. 10:40 सुमारास ते त्या ठिकाणी पोहोचले आणि कुठेतरी अशी चर्चा आहे की राज्यसभेचे उमेदवार आहेत त्यांच्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येते. आणि अर्थातच उद्या 15 तारीख आहे, उद्या शेवटची तारीख आहे आपापले उमेदवार घोषित करण्याची आणि सोबत फॉर्म भरण्याची सुद्धा. उद्या जे आहे चित्र पूर्ण क्लिअर होणार आहे की कोण कोण उमेदवार आहेत महाविकास आघाडीमधील आणि महायुतीमधले सुद्धा. एकूणच बघायला गेलं तर या बैठकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची सुद्धा बैठक झाली होती अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी. आणि त्याच ठिकाणी जे आहे कुठेतरी उमेदवार ठरत नाहीये, निश्चित होत नाहीये अशी एक माहिती मिळत आहे. आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अशी बैठक झाली आणि सोबतच प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि अर्थातच बावनकुळे यांचा मंत्रिमंडळावर आणि सोबतच महायुती सरकार जे आहे त्याच्यावर किती वर्चस्व आहे हे सुद्धा दिसून आलेलं आहे. काल नेमके उमेदवार कोण असतील याची माहिती जी आहे उद्यापर्यंत समोर येणार. जी मात्र शुभम, खरं तर राज्यसभेचे उमेदवार जे आहेत ते अजूनही भाजपाचेही ठरलेले नाहीयेत अशी माहिती मिळते. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला, त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. तर भाजपाच्या या राज्यसभेच्या उमेदवारांमध्ये काही वेगळं असं वातावरण पाहावयास मिळतंय का? अगदी बरोबर, तिन्ही वेगवेगळे घटक आहेत, तिन्ही वेगवेगळे पक्ष, त्यामुळे वेगवेगळे उमेदवार सुद्धा असणार आहेत. आणि अशोक चव्हाण यांचा जो काल पक्षप्रवेश झालेला आहे त्याच्यामुळे कुठे ना कुठे आधीचे जे उमेदवार होते किंवा इच्छुक उमेदवार होते त्यांना कुठेतरी पाय त्यांचा पिछाडीवर घ्यायचा आहे. आणि नवीन पक्षप्रवेश झालेले उमेदवार आहेत त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची जी शक्यता आहे वर्तवण्यात येत आहे. आणि कुठेतरी मोठा पक्षप्रवेश होण्याआधी सर्व गोष्टींची बोलणी जी असते ती झालेली असते. नेमका आता पाहावं लागणार आहे की होणार काय आहे, उमेदवारी कोणाला जाणार आहे आणि कोणाला याचा फटका बसणार आहे. सोबतच नारायण राणे आणि पंकजा मुंडे असे दोन नाव चर्चेत होते. आणि चौथा उमेदवार समजा भाजप आणि महायुती सरकार जाहीर करणार असेल तर मग चौथा उमेदवार महाविकास आघाडी सुद्धा जाहीर करणार असं महाविकास आघाडीने मागच्या महिन्यामध्येच स्पष्टीकरण दिलेलं पाहायला दिसून आलं होतं आपल्याला. शुभम, असे जोडलेले राहा. पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे.